नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. हो, आता तुम्ही थंबनेलला तर पाहिलाच, चपातीवरती कोथिंबीर घालून ही कुठली रेसिपी बनाल. पण ही रेसिपी एकदा केलात ना तर रोजच नाश्त्यासाठी करणार बरं का. आणि एकदा केलात तर 4 दिवस तरी बिलकुलसुद्धा खराब होत नाही. आता ही रेसिपी नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. सुरुवातीला बघा एक मूठभर इतकी छान निवडून ना अशी कोथिंबीर घेतली बरं का. म्हणजे कोथिंबीरीचा जो जाड देठ असतो का नाही तो घ्यायचा नाही, असा कोवळा कोवळा देठ घेतला तरीसुद्धा चालेल. आता ही कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून बाजूला ठेवणार आहे. पुढे कुठे वापरायची सांगतेच. तोपर्यंत का नाही कणिक मळून घेऊयात. त्याच्यासाठी एक भांडं घेतलं आहे आणि इथं ना गव्हाचं पीठ 1.5 कप इतकं घेतलं आहे बघा. नेहमी आपण चपातीसाठी वापरतो का नाही तेच इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदासुद्धा वापरू शकता. मैदा खाणं तितकंसं योग्य नाही म्हणून शक्यतो करून गव्हाच्याच पिठाचा वापर केला. आणि चवीसाठी मीठ घालून घेतलं आहे. मिसळून घ्यायचं सर्व. आता थोडं थोडं पाणी घालून ना कणिक मळून घेऊयात. कणिक जर अशी मऊ मळायची बघा, अगदी जास्त घट्ट मळायची नाही बघा. छान मर्दून मर्दून चिकणी अशी कणिक आपल्याला ही करून घ्यायची आहे बघा. जर चांगल्या प्रकारे मळली ना तर तुम्ही कोणत्याही प्रकारची पुरणपोळी म्हणा, त्याचबरोबर पराठे म्हणा, नेहमीची आपली चपाती जे काही असतं ना ते कणकेवर असतं. जितकं छान मळाल ना तुम्ही तितका रिझल्ट छान येतो. आता कणिक मळून झालेले आहे, झाकण ठेवून बाजूला ठेवूयात भिजण्यासाठी. तोपर्यंत आपण इथे एक मसाला करून घेऊयात. त्याच्यासाठी बघा 2 चमचे इतके धणे, अर्धा चमच जिरे, अर्धा चमच बडीशेप घेतलेत, 4 इतक्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेत आणि छान असा आपण हलका सुगंध उठूसपर्यंत ना परतून घेणार आहोत. जसं भाजलं जाईल ना तसं छान सुगंध दरवळतो बघा. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि मग मंद आचेवरती भाजायचं आहे बघा. रंग बदललेला आहे का नाही. आता हे छान प्रकारे भाजले असं समजायचं आणि खाली एका डिशमध्ये काढून घेऊयात. आता त्याच पॅनमध्ये ना 1 वाटी इतकं सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे, ते घेतलेलं आहे. हलकं तांबूस रंग येईपर्यंत ना भाजून घेऊया आपण. जास्त ना काळसर करायचं नाही, नाहीतर ना कडवट चव येते. हलकंसं भाजून घ्यायचं आहे बघा. मस्त असा तांबूस रंग आला की आपण काढून घेणार आहोत. खोबरं भाजण्यासाठी ना तेल वगैरे वापरायचं नाही, कारण खोबऱ्याचं स्वतःचं असं तेल असतं का नाही म्हणून. आता भाजलेलं खोबरं ना आपण जो मसाला भाजला ना त्याच्यामध्येच काढून घेऊयात. तुम्हाला बघा आतापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण ना मस्त खुसखुशीत टम्म फुगणारे ना कोथिंबीरचे पराठे करणार आहोत. आहे का नाही अगदी आगळी वेगळी पद्धत. आजपर्यंत तुम्ही कधीच खाल्ले नसतील आणि कधी बघितले नसतील. पण जर एकदा केलात ना तर वारंवार तुम्ही हे पराठे नेहमीच करणार, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते बरं का. आता बघा सर्व जो मसाला भाजलेला होता का नाही छान प्रकारे थंड झाला आहे. थंड झाल्यानंतरच ना मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतला आहे. आणि इथं बघा मी ना अर्धा चमच खसखस आणि 1 चमच तीळ हे सुद्धा भाजून घेतलं होतं बघा. म्हणजे ना जरा व्हिडिओ तिथं स्किप झाला, पण तीळ खसखस भाजून घ्यायचे आहेत बरं का. आता ते सुद्धा घालून आता त्याचबरोबर इथं घेतलेले आहेत आमचूर पावडर किंवा तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकता. चव टेस्ट छान येते का नाही म्हणून अर्धा चमच इतके घातले. त्याचबरोबर पाव चमच इतके हळद घातले, अर्धा चमच इतका गरम मसाला आणि त्याचबरोबर अर्धा चमच इतकं लाल तिखट. नेहमी घरामध्ये जे कुठलं तुम्ही लाल तिखट खाता ना ते वापरू शकता. चवीसाठी मीठ घातलेलं आहे पाव चमच इतकं. त्याचबरोबर इथं शेव घेतलेली आहे बघा 1 वाटी इतकी. बारीक शेव घेतले. अगदी तुम्ही गाठी मिळते का नाही बेसन गाठी ते घेऊ शकता, जाड गाठी घेऊ शकता किंवा बेसनची पापडी मिळते ती घेतलात तरी चालेल, फरसाण घेतलात तरीसुद्धा चालेल. किंवा अगदी ते नसेल वापरायचं तर काय वापरायचं सांगतेच. त्याचबरोबर आपण जी कोथिंबीर सुरुवातीला दाखवली होती बघा ती छान धुवून पाणी निथळल्यानंतर बारीक चिरून घेतले आणि ती इथे घातली. आता मिक्सरला पाणी बिलकुलसुद्धा न घालताना वाटून घ्यायचं आहे बघा. आपल्याला छान प्रकारे बारीक होतं, अगदी मस्त बघू शकता. हा मसाला ना कोरडाच असावा, ओलसर जरासुद्धा करायचं नाही बरं का. नाहीतर पराठे आपले तितकेसे खास होत नाहीत, शिवाय जास्त दिवस टिकत नाहीत म्हणून. तुम्हाला बघा म्हटले शेवच्या ऐवजी काय वापरायचं तर तिथं ना तुम्ही भाजून बेसनचं पीठ वापरू शकता. म्हणजे आता मस्त तांबूस रंगावर भाजलेलं बेसनचं पीठ इथं घालून तुम्ही मिसळून घेऊ शकता. आता बघा कोथिंबीर पराठ्यासाठी ना मस्त इथं आपलं हे सारण तयार झालं. सारण हे असंच असावं बघा, ओलसर नसावं. आता चला आपण हे जे पराठे करून घेऊयात. आता हे सारण करूसपर्यंत का नाही किंवा हा मसालासुद्धा तुम्ही म्हणू शकता. आपली कणिकसुद्धा ना चांगल्या प्रकारे भिजलेली आहे बघा, अगदी छान मऊसूत. कणिकेला बघा अगोदर का नाही आपण तेल लावून मर्दून नव्हती घेतली, म्हणून का नाही थोडंसंच तेलाचा हात घेऊन ना कणिक अगदी चांगल्या प्रकारे अशी जरा मर्दून घेत आहे बघा. म्हणजे कशी छान मऊसूत चिकनी अशी आपली कणिक होईल. कणिक मस्त भिजली आता तुम्हाला इथे बघून समजत असेल. आपण ना ह्याचे छोटे छोटे गोळे तोडून घेऊया. पराठा कितपत तुम्हाला जाड किंवा छोटा मोठा हवा ना त्याच्यानुसार तुम्ही ह्याचे गोळे तोडू शकता. पण पराठा हा ना मीडियमच असावा, जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही. अगदी पातळ चालेल पण जाड हा पराठा ठेवू नका, तितका असा खायला चांगला लागत नाही म्हणून.
आता इथं पराठे म्हणले ना तर मी छोटे छोटेच करून घेते बघा. मस्त एक छोटासा असा गोळा घेतला, सुक्या गव्हाच्या पिठामध्ये भरपूर ना ह्याची पारी करून घेऊया. इतर वेळेस आपण पुरणपोळीसाठी कशी पारी करतो तशी पारी केली. आणि आपण जे सारण केलेलं होतं ना ते भरपूर असं भरायचं बघा. आता मी तुमच्या समोरच इथं भरते. चांगलं 2 ते 2.5 चमचे इतकं ह्याच्यामध्ये सारण बसलेलं आहे बघा. जितकं तुम्ही सारण ह्याच्यामध्ये भराल ना तितका हा पराठा छान कुसकुशीत खायला लागतो बघा. चवीला देखील फार छान लागतो. आता मस्त हे सारण ना आतमध्ये दाबून घ्यायचं आणि हुंडा असा आपण बंद करून घेऊयात. वर जे एक्स्ट्राचं पीठ येतं आहे का नाही ते आपल्याला वेगळं काढून बाजूला अगोदरचं जे पीठ आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. आता बघा हा जरा उन्हा ना असं दोन्हीकडनं ना जरा दाबून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपलं आतमधलं सारण आहे ना ते कडेपर्यंत पसरलं जातं. नंतर सुक्या गव्हाच्या पिठामध्ये भुरभुरून याचा पराठा लाटून घेणार आहोत. पराठा ना जाड ठेवायचा नाही हा शक्यतो करून, जरा पातळच ठेवायचा बरं का, म्हणजे ना खायला छान लागतो. आणि बघा जर तुम्हाला लाटता येत नाही असं वाटलं तर मग सुकं गव्हाचं पीठ भरवून लाटू शकता. आणि सारण बघा अगदी छान कडेपर्यंत गेलं आहे. पराठा बघा आपण कसाही लाटला तरीसुद्धा ह्याच्यातनं सारण बिलकुलसुद्धा बाहेर आलेलं नाही बघा. तितका छान होता. आता मस्त इथं पातळ मी पराठा लाटून घेतलेला आहे. ह्याच्या अगोदर मी वेगवेगळे पराठ्याचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले, जसं की मेथी पराठा, सोयाबीनचा पराठा, पनीर पराठा, कॉर्न पराठा, त्याचबरोबर आपला कोबीचा पराठा, फ्लावरचा पराठा, मुळ्याचा पराठा. ह्या सर्व पराठ्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडच आहेत, पाहू शकता. आता मस्त तयार झालेला पराठा ना आपण शेकून घेऊयात. त्याच्यासाठी तव्याला बघा थोडंसं तेल लावलं आणि हा पराठा टाकून घेतला. वरून थोडंसं तेल लावून हा पराठा भाजून घेत आहे. अगदी तुम्ही तूप बटर लावून शेकून घेऊ शकता. आणि बघा अगदी गुबगुबीत मस्त पराठा होतो. आपण जे सारण तयार केलं ना ते अगदी भाकरवडीसारखं सारण केलं बघा. त्याच्यामुळे हा पराठा ना खायला खूप छान लागतो. अगदी तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा हे पराठे घेऊन जाऊ शकता. 4 ते 5 दिवस खराब होत नाहीत. आता मस्त ना खरपूस मंद आचेवरती भाजायचा असा चांगला कलर लालसर येऊसपर्यंत. लगेच आपल्याला गवळा गवळा पराठा हा भाजून काढायचा नाही बघा. अशा पद्धतीने आणखीन एक इथं मी पराठा लाटून घेतला आहे, तो सुद्धा शेकून घेते. पण आता इथं ना तूप लावून मी शेकून घेते बघा. आहे का नाही पौष्टिक असा नाश्ता बघा. कुठेही आपण तेलाचा मसाला करताना वापर केला नव्हता. शिवाय आपण हा पराठा करण्यासाठी सुद्धा तेलाचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल, तूप लावून भाजून घेतला तर. आता हे पराठे तुम्ही प्रवासासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी असू दे, उत्तम बेस्ट असा नाश्त्याचा प्रकार आहे बरं का. इतका खायला भारी हा पराठा लागतो. आणि ह्या पराठ्यासाठी जे काही साहित्य वापरलं अगदी आपल्या घरामध्ये हाताखालचं असणारं साहित्य बघा. तुम्ही एकदा सारण करून ना अगदी 8 ते 10 दिवस ठेवू शकता. पाहिजे त्यावेळेस सारण्याचा हा पराठा करू शकता. आता बघा हे खूप गरम आहे तरीसुद्धा तुम्हाला इथे मी दाखवते. वाव बघू शकता मस्त कडेपर्यंत सारण गेले. तुम्ही याला कोथिंबीरचा पराठा म्हणू शकता किंवा तुम्ही भाकरवाडी मसाला पराठासुद्धा म्हणू शकता बरं का. तितकाच खायला भारी लागतो. आणि मस्त टुणटुणीत हे पराठे फुलतात. अजिबात फुटत नाहीत, बिघडण्यासारखं काहीच नाही. आणि कोणाला जर खायला दिलात ना ते सुद्धा ह्या पराठ्याच्या प्रेमात पडतील, इतके छान चविष्ट लागतात. नाश्त्यासाठी तुम्ही आवर्जून आठवड्यात एकदा तरी हे पराठे नक्कीच करणार बघा. आता इथं ना थोडेच काही मी मस्त गरमागरम पराठे करून गेलेत. बाकीची मंडळी आल्यानंतर उरलेले पिठाचे पराठे करणार आहे बघा. कारण जितके गरम पराठे खाण्यात मजा आहे तितकी कशातच नाही. आणि मस्त इथं बघा तुम्हाला एक पराठा मोडून दाखवला. मस्त अगदी छान कुसकुशीत होतात बघा. अगदी 1-2 पराठा खाल्लात ना तर दिवसभर तुम्हाला काहीच खाण्याची गरज नाही, इतका छान लागतो. आता बघा हे जे लोणचं आहे ना ते कैरीचं मी आंबट गोड तिखट केलेलं आहे गूळ घालून बरं का. ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. सगळ्यांना अप्रतिम हे लोणचं आवडलेलं आहे. म्हणजे अगदी वर्ष काय 2 वर्ष न खराब होणारं आपण हे लोणचं केलं आहे. ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, पाहू शकता. आणि पराठा म्हणलं की दही आलंच. हा पराठा ना दहीसोबत खाण्यासाठी अप्रतिम लागतो बरं का. कारण ह्याच्यामध्ये जो मसाला आहे ना त्याच्यामुळे. पण तुम्ही असा कोरडा जरी खालात तरीसुद्धा चालेल किंवा मुलांना सॉससोबत खायला दिलात तरीसुद्धा चालेल. ती मुलंसुद्धा आवडीने मागून मागून खातात. नक्की तुम्हीसुद्धा करू ना, मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला हे पराठे आवडले का. कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, म्हणजे कसं पुढील येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.